नमस्कार. शहादा नगराध्यक्षपदी अभिजित पाटील विराजमान. फटाक्यांची आतिषबाजी करत शहरातून भव्य रॅली. शहराच्या विकासावर अधिक भर देणार अभिजित पाटील. शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अभिजित पाटील यांनी विराजमान होता शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण शहादा शहर दणाणून गेले होते. नगरपालिकेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत संविधानाचे पूजन करून त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. यावेळी मुख्याधिकारी सजित पिंजारी यांची विशेष उपस्थिती होती. नगराध्यक्ष पदग्रहणावेळी जनता विकास आघाडीचे 6 नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना अभिजित पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक असूनही शहरातील सर्व विकास कामे समन्वयातून राबवली जातील. सर्व समित्यांमध्ये भाजप नगरसेवकांना देखील सहभागी करून घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. शहरातील कोणत्याही नागरिक विकासापासून वंचित राहू नये हा आपला प्रयत्न असेल अशी ग्वाही देत त्यांनी सर्वांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिका आणि आश्वासनामुळे शहरात विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे. आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत, अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. जनतेने जो कौल दिलेला आहे, माझ्या आकलनानुसार या शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे. माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासीय जेवढे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते सर्वजण सोबत येऊन एकत्रितरित्या या शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे. विरोधकांची संख्या जास्त आहे, त्या मनाने जनता विकास आघाडीच्या नगरसेवकांनी तारेवरची कसरत करावं लागेल. निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे मी त्यांना विरोधक म्हणणार नाही. खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत. कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्या पुरतं तो मर्यादित नसतो. संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे माझं प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत. जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येकजण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही. मागच्या काळात पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 21ची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं, परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंदभाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत. अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली त्याची जाणीव असलेले लोक आहेत. त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहराच्या विकासामध्ये आपापले योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे. काय वाटतं, तसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मागे गेलेला आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत. रस्त्यांचे असतील, गटारींचे असतील, मूलभूत सुविधांचे असतील. त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहराची किंवा शहादा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेची आहे. त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शहादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांची कामं कशी होतील याच्यासाठी सगळी कसरत असणार आहे. जनता आघाडी खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांची म्हणा किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता. कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे, अर्थ खाते राष्ट्रवादी पक्षाकडे आहे, आदरणीय अजितदादांकडे. त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शहराचा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून पॅनल जरी असलं तरी सत्तेतील सर्व लोकांशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी, निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. सर्वप्रथम यामध्ये महत्त्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनाने सगळेजण काम करणार आहेत, परंतु
भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत, बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ज्या समित्या असतील यांचं सगळं गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हा पहिला आमच्या समोर विषय असणार आहे. एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही, ठराव करण्यासाठी अडचण येत नाही असं माझं मत आहे. सगळे जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत, जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे जेही लोक आपापल्या संविधानाची समित्या या सगळ्या विरोधी गटाकडे असणार आहेत, त्यामुळे त्यांची देखील जबाबदारी तेवढीच असणार आहे. त्यामुळे सगळेजण खेळीमेळीच्या वातावरणात सोबत काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे.